नमस्कार, माझे नाव होट्टे प्रीती प्रभाकर. मी एक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका आहे. आपण पाहत असतो आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यासाठी आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना, आपल्या मुलाला भविष्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी आपण त्यांना विविध स्पर्धा परीक्षेला बसवत असतो. त्यामध्ये सैनिकी स्कूल असो, नवोदय असो, स्कॉलरशिप असतो, MTS असो, मंथन असो, अक्षरगंगा असो, अशा अनेक परीक्षा असतात ज्यांना आपण आपल्या मुलांना बसवत असतो. पण मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी फक्त घोकंपट्टी आवश्यक नसून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठीच माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजपासून मी माझे व्हिडिओ तयार करणार आहे. तर सर्वात प्रथम मी गणित विषयासाठी नंबर नॉलेज हा पहिला पाठ घेणार आहे. नंबर नॉलेज म्हणजेच संख्याज्ञान. संख्याज्ञानमध्ये आपण सुरुवातीला 1 ते 10 अंक यामध्ये प्रत्येक 1 ते 9 अंक यामध्ये प्रत्येक अंक किती वेळेस येतो, त्यानंतर एकूण एक अंकी संख्या किती, 2 अंकी संख्या किती याबद्दल पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहू की 1 ते 100 जेव्हा अंक येतात त्या 1 ते 100 अंकामध्ये एकूण एक अंकी संख्या किती. मुलांना जर प्रश्न विचारला की 1 ते 100 अंकामध्ये एकूण एक अंकी संख्या किती, 2 अंकी संख्या किती, एक अंकी संख्या जर विचारलं तर मुलं पटकन सांगतात 1 2 3 4 5 6 7 8 9. एक अंकी संख्या किती म्हणलं तर मुलं पटकन सांगतात की 9 आहेत. पण 2 अंकी जर विचारलं तरीही काही मुले सांगू शकतील. एक अंकीमधल्या या 9 पहिल्या वजा केला 10 ते 99 पर्यंतच्या एकूण 90, 100 10 या 9 आणि शेवटची 100ची एक 3 अंकी संख्या गेली तर बाकी 90. पण 3 अंकी संख्या सांगताना, 4 अंकी संख्या सांगताना मुले थोडं गोंधळी जातील. मग त्यासाठी आपण एक ट्रिक सांगू की 1 ते 100 मध्ये एक अंकी एकूण संख्या, एक अंकी एकूण संख्या आपण पाहिलं किती आहेत, 9 आहेत. 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत. 3 अंकी एकूण संख्या 900 आहेत. ही ट्रिक आहे. जेव्हा आपण संख्या वाढवत जाताल 1 अंकी 9, 2 अंकी 90, 3 अंकी 900, त्याप्रमाणेच 4 अंकी एकूण संख्या 9000 आहेत. 5 अंकी एकूण संख्या 90000 आहे. याप्रमाणे आपण आपल्या मुलाला जर ही ट्रिक सांगितली तर मुले नक्कीच या प्रश्नामध्ये कधीही अडथळणार नाहीत. यामध्ये आपण यानंतर पाहू की मुलांना आणखी अशा प्रकारचे संख्याज्ञानमध्ये प्रश्न येतात की सर्वात लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती. आपण पाहत असतो 3री 4थी पासून मुलांना या गोष्टीचे ज्ञान झालेले असते. पण एक उजळणी म्हणून स्कॉलरशिपच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेसाठी आपण सुरुवातीला या गोष्टीचे मुलांना ज्ञान देणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर यानंतर आपण पाहू सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या. एकूण संख्येमध्ये एक अंकी लहानात लहान संख्या कोणती. तर एक अंकी लहानात लहान आपल्याला माहिती आहे 1 ही आहे. एक अंकी मोठ्यात मोठी 9 आहे. कारण 9च्या नंतर 10 ती 2 अंकी लहानात लहान संख्या आहे. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 100च्या अगोदरची म्हणजेच 99. कारण 100 ही 3 अंकी संख्या आहे. ती 3 अंकी लहानात लहान संख्या आहे. आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. 4 अंकी लहानात लहान संख्या 1000. तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999. याचप्रमाणे 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी मुलं त्याप्रमाणे त्यांना जर ही कन्सेप्ट क्लिअर झाली तर याप्रमाणे मुले लिहू शकतात. जेव्हा लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या मुलांना आपण सांगतो तेव्हा मुलांना आपण सांगूयात की मुलांनो लक्षात ठेवा की एक अंकी लहानात लहान 1 आहे, तर एक अंकी मोठ्यात मोठी 9 आहे. 9च्या नंतरची जी 10 आहे ती मोठी आहे पण ती 2 अंकीमध्ये लहानात लहान संख्या आहे. त्यानंतर 100 ही 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्या छोट्यात छोटी आहे. तर 99 ही 2 अंकी मोठ्यात मोठी आहे. 9
99, 999, 9999, 99999. आणि लहानात लहान लिहिताना 1, 10, 100, 1000, 10,000 त्याप्रमाणे आपण शून्य वाढवू शकतो आणि मोठ्यात मोठी संख्येमध्ये 9 हा अंक वाढवता येतो. याप्रमाणे मुलांनो, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी या संख्येची तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आता आपण पाहू की बरेच वेळेस परीक्षेमध्ये काही भाग येतो की मुलांना बेरजेविषयी विचारले जातात. 1 ते 10 संख्यापर्यंतचा बेरीज किती, त्याप्रमाणे आपण सगळ्या संख्यांची बेरीज पाहणार आहोत. संख्यांची बेरीज पाहण्या अगोदर आपण पाहू की एकूण जे अंक आहेत, परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात की 1 ते 100 मध्ये एकूण 0 हा अंक किती वेळेस आलेला आहे, 1 हा अंक किती वेळेस येतो, 2 हा अंक किती वेळेस येतो, त्याबद्दल आपण एक कन्सेप्ट क्लिअर करूयात. आपण पाहत असतो की एकूण अंक किती आहेत, तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर एकूण 1 ते 100 पर्यंत हे अंक किती वेळेस येतात ते आपण पाहणार आहोत. मीन्स हाऊ मेनी टाइम्स 0 कम्स बिटवीन 1 to 100. हाऊ मेनी टाइम्स 1 नंबर कम्स बिटवीन 1 to 100. तर 0 हा नंबर एकूण 1 ते 100 अंकामध्ये एकूण 11 वेळेस येतो. एकूण 11 वेळेस येतो. म्हणजेच 10 मध्ये 1 वेळेस येतो, त्यानंतर 20 मध्ये 1 वेळेस येतो, 30 मध्ये, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 मध्ये 2 वेळेस येतो. अशा प्रकारे 0 हा अंक एकूण 11 वेळेस येतो. त्यानंतर यानंतर 1 हा अंक एकूण 1 ते 100 संख्यामध्ये एकूण 21 वेळेस येतो आणि 2 हा अंक एकूण 1 ते 100 एकूण संख्यांमध्ये 20 वेळेस येतो. अशा प्रकारे यानंतर 2 पासून 9 पर्यंतचा प्रत्येक अंक हा 1 ते 100 मध्ये 20 वेळेस येतो. लक्षात घ्या मी काय म्हणाले की एकूण 0 हा अंक एकूण किती वेळेस येतो, या प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 11 लिहायचं. पण कधी कधी परीक्षेमध्ये बरेच वेळेस असे प्रश्न येतात की 0 अंक असलेल्या एकूण संख्या किती, 0 अंक असलेल्या एकूण संख्या किती. त्यावेळेला 0 हा अंक असलेल्या एकूण 11 संख्या नाही तर एकूण संख्या आहेत 10. कारण 100 या संख्येमध्ये 2 वेळेस 0 आलेला आहे. म्हणून अंक असलेल्या संख्या आणि अंक किती वेळेस येतो, या 2 गोष्टीचा आपण लक्ष देऊन प्रश्न वाचला पाहिजे. जेव्हा असे विचारतील की 1 हा अंक 1 ते 100 या संख्येमध्ये किती वेळेस येतो, तर 1 हा अंक 21 वेळेस येतो, 0 हा अंक 11 वेळेस येतो, 2 हा अंक 20 वेळेस येतो, 5 हा अंक 20 वेळेस येतो. पण जेव्हा असे विचारतील की 0 अंक असलेल्या एकूण संख्या किती, त्यावेळेला त्या संख्या आहेत 10. 1 अंक असलेल्या एकूण संख्या किती, तर ते आहेत 20. कारण 11 या संख्येमध्ये 1 हा डबल आलेला आहे. 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत, तर 19 आहेत. कारण 22 या संख्येमध्ये 2 वेळेस 2 आलेला आहे. 3 अंक असणाऱ्या 20 संख्या आहेत, 3 अंक असणाऱ्या एकूण संख्या किती, तर 19 संख्या आहेत. 3 अंक 20 वेळेस येतो, पण 3 अंक असणाऱ्या संख्या 19 आहेत. कारण 33 या संख्येमध्ये 3 हा अंक 2 वेळेस येतो. याप्रमाणे यापुढे 2 पासून 9 पर्यंत एकूण अंक असणाऱ्या एकूण संख्या ह्या 19 आहे. यामध्ये आणखी एक प्रकारचा प्रश्न येतो. कधी कधी परीक्षेत असे विचारतात की 2 अंक असणाऱ्या संख्या किती, त्यावेळेस मुलं लिहितील 19, आपण लिहू उत्तर 19. पण असे विचारले जाते की 2 अंक
नसणाऱ्या एकूण संख्या किती? 1 ते 100 मध्ये 2 अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती? त्यावेळेला एकूण संख्या 100, 100 मधून 19 गेले, खाली राहिले 81. इथं अंक नसलेल्या संख्या. शून्य अंक नसलेल्या संख्या 100 वजा 10 90. शून्य 1 अंक नसलेल्या संख्या 80. 2 अंक नसलेल्या संख्या 81. 3 अंक नसलेल्या संख्या 81. 4 अंक नसलेल्या 81. इथून पुढे 9 नंबर पर्यंत प्रत्येक अंक नसलेल्या संख्या 81. याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीचा मुलांना सराव दिला, प्रश्नांचे आपण मुलांना त्याप्रमाणे सराव देऊ. आता मुलांना तुम्ही मला सांगा, मी जर असे विचारले की 3 हा अंक, यानंतर आपण पाहू की सम ऑफ द नंबर्स म्हणजेच एकूण संख्या 11 ते 20 मधील एकूण येणाऱ्या संख्यांची बेरीज किती, 21 ते 30 मध्ये एकूण येणाऱ्या संख्यांची बेरीज किती, 1 ते 50 मध्ये एकूण येणाऱ्या संख्यांची बेरीज किती, अशा प्रकारचे प्रश्न मुलांना येत असतात. मग यामध्ये जर असा प्रश्न आला की व्हॉट इज द सम ऑफ नंबर्स बिटवीन 11 to 20. पहिल्यांदा आपण पाहूया 1 to 10. 1 to 10. व्हॉट इज द सम ऑफ नंबर्स बिटवीन 1 to 10. तर आपण एक मुलांना ट्रिक शिकवायची आहे की 1 ते 10 अंकामधील एकूण संख्यांची बेरीज किती. तर 1 ते 10 अंकातील एकूण संख्यांची बेरीज आहे 55. म्हणजेच सम ऑफ नंबर्स बिटवीन 1 to 10 इज 55. सम ऑफ द नंबर्स बिटवीन 11 to 20 155. Sum of the numbers between 20 to 1, 21 to 30 is equal to 255. Sum of the numbers between 31 to 40 is equal to 355. Here is the trick. इथं एक ट्रिक आहे की ज्यामध्ये 1 ते 10 एकूण 1 ते 10 मधील संख्यांची बेरीज 55 आहे, 11 ते 20 मधील एकूण संख्यांची बेरीज 155 आहे, 21 ते 30 मधील एकूण संख्यांची बेरीज 255 आहे, 31 ते 40 मधील एकूण संख्यांची बेरीज 355 आहे. याप्रमाणेच 41 ते 50 मधील बेरीज आपण पाहू शकता 455 आहे. मग जेव्हा परीक्षेत येईल डायरेक्ट 71 ते 80 मधील बेरीज किती, तर तुम्ही 155 155 255 असं मोजत बसणार का, तर नाही. त्याप्रकारे आपण लक्षात ठेवायचं 21 म्हणजे 2चा पाढा आहे, तर 7चा पाढा आहे, तर 755 अशी त्याची बेरीज असेल. अशाच प्रकारे 81 ते 90 ची 855 आहे. 91 ते 100 955. 91 ते 100 955 आहे. पण हे झालं छोट्या प्रमाणात जर विचारलं तर, फक्त 10 अंकाची जर 10 संख्येची जर बेरीज विचारली तर याप्रमाणे आपण ट्रिक प्रमाणे मुलांना सांगू शकतो. पण कधी कधी परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात की 1 ते 50 मधील बेरीज किती. व्हॉट इज द सम बिटवीन 1 to 50. एकूण 1 ते 50 अंकांची बेरीज किती, तर या प्रकारे मुलांनी लक्षात ठेवायचे 1 ते 50 मधील एकूण अंकांची बेरीज आहे 1275. मीन्स 1275. 1275 हे 1 ते 50 अंक 1 ते 50 संख्येतील एकूण संख्यांची बेरीज आहे. 51 ते 100 एकूण बेरीज आहे 3775. 1 ते 50 आहे 1275. 51 ते 100 आहे 3775. Sum between 1 to 50 numbers is equal to 1275 and sum between 51 to 100 is equal to 3775. आता विचारले जाते की एकूण 1 ते 100 अंकाची बेरीज किती. 1 ते 100 मधील संख्यांची बेरीज किती. 1 ते 100 संख्येमधील एकूण संख्यांची बेरीज किती आहे, तर या दोन्हीची बेरीज म्हणजेच आहे 5050. 5 10 7 आणि 1 8 आणि 7 15 2 आणि 1 3 आणि 7 10
3 आणि 2 5. ह्या गोष्टी फक्त मुलांनी जर लक्षात ठेवल्या तर परीक्षेमध्ये त्यांना बेरीज करत बसायची गरज नाही. लक्षात आलं का? 1 ते 10 मधील एकूण संख्यांची बेरीज 55. सम ऑफ नंबर्स बिटवीन 1 to 10 इज 55. 2 ते 21 ते 30 मधील एकूण संख्यांची बेरीज 255. 11 ते 20 मधील एकूण संख्यांची बेरीज 155. 41 ते 50 एकूण संख्यांची बेरीज 455. 51 ते 60 एकूण संख्यांची बेरीज 555. 61 ते 70 मधील एकूण संख्यांची बेरीज 655. 71 ते 80 मधील एकूण संख्यांची बेरीज 755. 81 ते 90 एकूण संख्यांची बेरीज 855. 91 ते 100 मधील एकूण संख्यांची बेरीज 955. 1 ते 50 मधील एकूण संख्यांची बेरीज 1275. 1275. 1275. 51 to 100. सम ऑफ 51 to 100 इज इक्वल टू 3775. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, द सम ऑफ द नंबर्स बिटवीन 1 to 100 इज इक्वल टू 5050. या गोष्टी मुलांनी जर लक्षात ठेवल्या तर परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांना मुलांना अवघड जाणार नाही. या गोष्टी मुलांनी लक्षात ठेवायचे. आता यानंतर आपण पाहू परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात की 18 ते 75 या संख्यामध्ये येणाऱ्या एकूण संख्यांची बेरीज किती. या संख्या आहेत, आपण सोपी आहे की 1 ते 10 मध्ये जेव्हा आहे तेव्हा ट्रिक असते, पण मध्ये जर विचारलं तर 12 पासून सुरुवात केली 78 पर्यंत विचारलं तर तशा संख्यांची बेरीज कशी काढायची यासाठी एक सूत्र आहे, त्याप्रमाणे आपण पाहणार आहोत की 25 ते 40 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती आहे. व्हॉट इज द सम बिटवीन 25 to 40 अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यावेळेस आपण काय करायचं तर सुरुवातीला आपल्याला कोणत्या संख्येच्या मधील संख्यांची बेरीज विचारलेली आहे तर 25 पासून 40 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज विचारलेली आहे. तर त्याचं सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या कंस बंद गुणिले दरम्यान एकूण संख्या. तर आपण पाहणार आहोत पहिली संख्या आहे 25 ते 40 दरम्यान मधील पहिली संख्या म्हणजेच खालची संख्या 25, वरची संख्या म्हणजेच शेवटची संख्या आहे 40 आणि दरम्यान एकूण संख्या गुणिले दरम्यान एकूण संख्या. मग आता दरम्यान एकूण संख्या काढताना आपण जेव्हा 1 ते 5 एकूण संख्या किती जेव्हा पाहत असतो तर 1 ते 5 आपण जेव्हा पाहतो तर आपण सरळ बोलून जातो की 1 ते 5 एकूण संख्या आहेत 4, 1 आणि 4 5 असे बोलले जाते. पण त्यावेळेस आपण 1 ही संख्या धरत नाही. मग जेव्हा आपण दरम्यान संख्या धरतो तेव्हा काय करायचं तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 40 वजा 25 एकूण 15 आलं. पण दरम्यान संख्या एकूण 15 आहेत का तर नाही, कारण 40 ही संख्या यामध्ये धरलेली नसते. तर 15 त्यामध्ये 1 मिसळायचा, एकूण आल्या 16 संख्या. मग दरम्यान संख्या आल्या 16. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा आपण दरम्यान एकूण संख्या काढतो तेव्हा मध्ये 1 ते 10 मधील संख्या एकूण 10 छोटी आहे म्हणून आपल्याला माहीत असतं, पण आपण जेव्हा 1 आणि 9 10 असे म्हणतो आणि एकूण संख्या किती काढतो 9 काढतो, पण 1 ही संख्या धरलेली नसते त्यावेळेस आपण 1 ॲड करायचा. म्हणून दरम्यानच्या संख्या काढताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि त्यामध्ये 1 ॲड करायचा. एकूण संख्या येतात बिटवीन नंबर्स येतात 16. तर 40 ते 25 दरम्यान एकूण संख्या आहेत 16/2. या दोघांची बेरीज करू. 40 आणि 25 65 होतात. 65 गुणिले 16/2. आता आपण या प्रकारे आता काटाकाटी करू. आपण पाहिलेलं आहे बे आठी 16 आणि 65 आणि 8चा गुणाकार येतो 8 पंचे 40, 8 आणि 4 8 सख 48 आणि 4 52. 8 5 जा 40 कॅरी आला 4, 8 6 जा 48, 48 आणि 4 52. तर सम बिटवीन 25 to 40 इज 520. Addition of numbers between 25 to 40 is 520. अशाच प्रकारचा आपण एक गणित आणखीन पाहूयात. यामध्ये 25 ते 40 च्या ऐवजी आपण पाहूयात की 72 ते 90 या दरम्यानच्या एकूण संख्यांची बेरीज किती. नियमाप्रमाणे आपण पाहूयात. खालची संख्या म्हणजेच पहिली संख्या आहे 72 अधिक
शेवटची संख्या आहे 90 कंस बंद गुणिले दरम्यानची एकूण संख्या 90 वजा 72. 90 मधून 72 गेले, खाली किती राहिले? 18 राहिले. 90 वजा 72, 18, 2 आणि 8 10 आणि 7 आणि 1 8. 18, 18 मध्ये 1 मिसळला, एकूण आले 19 गुणिले 19. दरम्यानच्या संख्या म्हणजेच बिटवीन नंबर्स एकूण आले 19 डिवायडेड बाय 2. याची बेरीज करू. 2 7 आणि 9 16 गुणिले 19 छेद 2. 2 ने काटूयात, समसंख्या आहे, खाली समसंख्या आहे म्हणून 2 ने भाग जातो. बे 8 16 बे 1 बे, यानंतर 81 आणि 19चा आपण गुणाकार करूयात. मुलांना आता आपण 5वी 6वी या वयाला आहोत तर आपण डायरेक्ट गुणाकार करायला शिकायचा. 19चा टेबल 19 1 जा 19, कॅरी आला 1, 19 8 जा 152, 52 आणि 1 153. एकूण उत्तर आहे सम ऑफ द नंबर बिटवीन 72 to 90 इज इक्वल टू 1539. 72 ते 90 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज आहे 1539. अशा प्रकारे आपण आणखी एक तुमच्या सरावासाठी आणखी एक गणित पाहूया. 72 ते 90 यामध्ये आपण पाहूया की 65 ते 85 दरम्यानच्या एकूण संख्यांची बेरीज किती आहे. पहिली संख्या 65 आहे अधिक दुसरी संख्या 85 आहे गुणिले दरम्यानच्या संख्या. 85 मधून 65 गेले, 20 राहिले, 20 मध्ये 1 मिक्स केला, 21 झाले छेद 2. 5 आणि 5 10, 8 आणि 9 1 6 15, पण 150 होता, 150 होता गुणिले 21 छेद 2. 75 बेसती 14 बे 15 आणि 21 चा गुणाकार 75 पर्यंत केला. 21 5 105, 10 आले, 21 7 147 आणि 10 157. म्हणजेच 65 ते 85 दरम्यान एकूण संख्यांची बेरीज आहे 1575. सम बिटवीन 65 to 85 numbers, sum between numbers of 60 between sum of the numbers between 65 to 85 is 1575. अशा प्रकारे मुलांनो तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या कुठल्याही अंकाची बेरीज जर तुम्हाला दिली तर याप्रमाणे मुले आपल्याला काढू शकतात. आजचा माझा हा पहिला व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.